नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्षाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेतली आणि ज्या घटना दुरुस्तीवरून वाद निर्माण झाला त्या शिवसेनेच्या घटना दुरुस्तीची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिल्याचा पुरावा सादर केलाय. मात्र ठाकरे गटाचा हा पुरावा नार्वेकरांनी फेटाळून लावलाय. बघूया. जनता न्यायालय अशा शीर्षकाखाली पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटानं संपूर्ण कागदपत्र सार्वजनिक केली आणि नार्वेकरांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. 1999चीच घटना निवडणूक आयोगाने दिली. 2018 मध्ये घटना दुरुस्ती उद्धव ठाकरेंनी केली. ती घटनाच आयोगाकडे देण्यात आलेली नाही. त्यामुळे 1999च्याच घटनेचा आधार घेत नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून अधिकारच नसल्याचं म्हटलंय. मात्र 4 एप्रिल 2018ला घटना दुरुस्ती आणि उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची कागदपत्र आयोगाला दिली असून त्याची पोचपावतीही दाखवली. त्याचवेळी निवडणूक आयोगानेही जो शिवसेनेशी पत्रव्यवहार केला त्यात उद्धव ठाकरेंचा उल्लेख अध्यक्ष शिवसेना असा करण्यात आलाय. मात्र ही कागदपत्र घटना दुरुस्तीची नसून संघटनात्मक निवडणुकीची असल्याचं नार्वेकर म्हणाले. जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, ते सगळं ठरवू शकतात. वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013ची घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे. ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये. हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे. या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये. याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय. उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदेना जनतेसमोर येण्याचंही आव्हान दिलं. जनतेसमोर येऊन शिवसेना कुणाची हे सांगा, मग जनता ठरवेल कुणाला तुडवायचं, अशी टीका ठाकरेंनी केली. माझं तर आव्हान आहे, नार्वेकरांनी मिंद्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंद्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा. माझी तयारी आहे. पक्षाचे संदर्भित नियम असतील, संघटनेतली घटना असेल, ही केवळ कागदावरती ठेवून कपाटात ठेवून देण्यापुरती नसते. याची अंमलबजावणी होणं आवश्यक असतं आणि ते सर्व राजकीय पक्षांनी सिरियसली घ्यायची अत्यंत गरज आहे. अर्थातच अर्धवट अध्यक्ष म्हणजे अर्धवट त्या अर्थाने बोलत नाहीये, पार्ट टाइम अध्यक्ष किंवा पार्ट टाइम वकील हे काम पूर्ण करू शकत नाहीत. यासाठी पूर्णपणे स्वतःला पक्षाकडे डेडिकेट करायची गरज असते. ते पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कंपाऊंडर जेव्हा असे ऑपरेशन्स करतात त्यावेळेला त्याचा निकाल काय होतो हे आपण बघितलेलं आहे. आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर नासिमजी, पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह भाजपवरही हल्लाबोल केला. नालायक माणसं एकत्र येऊन गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उद्या परिस्थिती कळेल असंही ठाकरे म्हणाले.
मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की 2018 साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रकृती इकडेच झाली होती. पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात. गिळायला निघाले ठीक आहे, उद्या काय होईल बघा. आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले, उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या. गिळल्यानंतर पुढे 24 तासांनी काय होतं. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना जी शपथपत्र आयोगाकडे दिली तो एक आयोगाचा घोटाळा असून आमच्या शपथपत्रांचे पैसे परत करा अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. जवळपास 19,41,41,000 आपण शपथपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही? सरकार निवडणूक गाद्या करून झोपले त्याच्यावर. एक तर ते स्वीकारा, आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाही तर आमचे 19,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा. आता ही लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली. त्यामुळे घटना दुरुस्तीची कागदपत्र आयोगाला मिळाली की नाही, ठाकरे गटानं दाखवलेली कागदपत्र खरी आहेत की नाही याची छाननी आता सुप्रीम कोर्टात होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.